टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 2-3 महिन्यापासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे या ठिकाणी पुढे जाण्यासाठी वसुली होण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि 2 महिन्यापूर्वी MSC बँकेचे प्रशासक सन्माननीय बाळासाहेब आनसकर यांना बोलवून एक बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्यावेळी अनावश्यक आणि सक्तीने काही वसुलीचे प्रकार जिल्हा बँकेमध्ये गेल्या अनेक 6-7 महिन्यापासून सुरू आहेत त्याला आपण स्थगिती 2-3 महिन्यासाठी दिली आणि त्यानंतर एक नवीन योजना माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आणि सहकार विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहकार बँकेचे अनेक त्यामध्ये मान्यवर आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अशी एक बैठक या ठिकाणी राज्य सरकारमध्ये झाली आणि त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो आणि तो कमी करण्यात यावा। आता त्या दृष्टिकोनातून मग कमी करून आणि त्यांनी तो निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे। त्या निर्णय जाहीर करत असताना एक EGM या ठिकाणी घ्यावी आणि EGMची मान्यता त्या निर्णयासाठी घ्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी सहकार विभागाकडून पुढे आलेला होता आणि म्हणून आज या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आयोजित केली होती ती फक्त एका विषयासाठी होती की राज्य सरकारने जे काही व्याजदर या ठिकाणी लागू केले आहेत आत्ता वसुलीसाठी त्यासाठी जी नवीन स्कीम आहे त्या स्कीमला मान्यता देण्यासंदर्भात बैठक होती। परंतु काही सन्माननीय सदस्यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याही मनामध्ये खतखत होती आणि त्यांनी तो हा विषय सोडून दुसरेच विषय या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित केले। परंतु मी त्यांना जेव्हा सांगितलं की आपण एका विषयासंदर्भात बैठक बोलवलेली आहे, या एकाच विषयावरती चर्चा करणं आवश्यक आहे, त्या एकाच विषयावरती आपण चर्चा करा, त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि बहुमताने हा विषय या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे। तत्राप काही आमच्या सन्माननीय सभासदांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनासुद्धा त्या ठरावामध्ये आम्ही इन्क्लूड करू आणि राज्य सरकारकडे त्यासाठी पाठपुरावा करू। बहुमताने तो प्रस्ताव दिला ठरावाचा प्रस्ताव आमच्या प्रशासनाकडे नवीन योजना मंजूर केली आहे ती लागू करण्यासाठीचा ठराव बहुमताने मंजूर झाला। 3 महिन्यात 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या झाली। त्या आकडेवारी मी घेतोय, मला काल मुंबईला मला कोणतरी सांगितलंय, मी त्या आकडेवारी घेतो आणि मी आपल्याशी बोलतो। व्याज माफीच्या संदर्भामध्ये माझे सहकारी प्रकाश शिंदे त्यांनी तो प्रस्ताव मांडलेला आहे व्याज माफी करावी, परंतु ती व्याज माफी टेक्निकल दृष्ट्या केवळ एका जिल्ह्याच्या बँकेच्या सभासदासाठी होऊ शकत नाही। तशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल राज्य पातळीवरच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून ती या ठिकाणी थोडी बाजूला पडलेली आहे। पण त्या संदर्भात आता पुन्हा यांनी आमच्या सभासदांनी मागणी केलेली आहे की आमचं व्याज माफ करण्यात यावं, त्या संदर्भातला पाठपुरावा मी या ठिकाणी राज्य सरकारकडे काढणार। बँकेला मदतीचा बाबतचा प्रस्ताव आहे, बँकेच्या मदतीचा प्रस्ताव आहे, शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव आहे, या अनेक प्रस्तावावरती जेव्हा वेळ येईल त्यावेळेस चर्चा करू आणि त्यावर निर्णय घेऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।